नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं मराठी नोकरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता RRB NTPC भरती भारतीय रेल्वेत 11,558 जागांसाठी मेगा भरती सुटलेल्या आहे मित्रांनो। तर या भरतीसाठी नक्की टोटल जागा आहेत 11,558 जागा आहेत। तर या जागा कोणत्या कोणत्या पदासाठी आपण पाहू। तर पदाचं नाव आणि तपशील पाहू याच्यामध्ये। तर पहिलं पद हे आहे बघा, कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, याच्या 1736 जागा आहेत। त्याचप्रमाणे स्टेशन मास्टरच्या 994 जागा आहेत। गुड्स ट्रेन मॅनेजरच्या 3144 जागा आहेत। त्याचप्रमाणे ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट 1507 जागा आहेत। त्याचप्रमाणे सिनियर क्लर्क लिपिक कम टायपिस्टच्या 732 जागा आहेत। असं टोटल या पदानुसार 11,558 जागा आहेत। तर आता या पदांकरता कोणत्या कोणत्या शैक्षणिक पात्र आहेत त्या पाहू। तर पहिलं पद आहे कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, यासाठी शैक्षणिक पात्र आहे पदवीधर। त्या दोन नंबरचं पद आहे स्टेशन मास्टरसाठी पण पदवीधर पाहिजे। 3 नंबरचं पद आहे बघा गुड्स ट्रेन मॅनेजर, यासाठी पण पदवीधर पाहिजे। त्यानंतर चौथं पद आहे ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, यासाठी पदवीधर पाहिजे प्लस संगणकावर इंग्रजी हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता पाहिजे। त्यानंतर 5वं पद आहे सिनियर क्लर्क लिपिक कम टायपिस्ट, त्यासाठी पण पदवीधर पाहिजे। त्याचप्रमाणे संगणकावर इंग्रजी व हिंदीमध्ये टायपिंग सुद्धा पाहिजे। अशाप्रमाणे या 5 पदांच्या शैक्षणिक पात्रामध्ये थोडक्यात 3 पदांसाठी पदवीधर पाहिजे व जे अकाउंटंट व ज्युनियर अकाउंटंटसाठी आहे ना टायपिंग पाहिजे व हिंदी इंग्रजी टायपिंग पाहिजे त्यासाठी। आता आपण वयाची अट पाहू। तर 1 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्ष पाहिजे व SC साठी 5 वर्ष सूट, तसंच OBC साठी 3 वर्षाची सूट आहे। तर बघा हे नोकरीचे ठिकाण असणार आहे संपूर्ण भारतामध्ये असणार आहे। तर आता या पदांसाठी नक्की परीक्षेची फी किती राहणार आहे। तर जनरलसाठी 500 रुपये राहणार आहे, OBC साठी 500 रुपये, तसेच EWS साठी 500 रुपये राहील व SC ST ट्रान्सजेंडर EBC महिला यांसाठी 250 रुपये फी राहील। तर आता CBT 1 साठी परीक्षेचे स्वरूप कसे राहणार ते पाहू आपण। सामान्य जागृतीसाठी 40 प्रश्न असतील 40 गुणाला। 2 नंबरचा विषय गणित, 30 प्रश्न असेल 30 गुणाला। त्याबरोबर तिसरा विषय आहे सामान्य बुद्धिमत्ता, तो 30 प्रश्न 30 गुणासाठी असेल। असं एकूण प्रश्न 100 राहतील व एकूण गुण 100 राहतील। तर आता परीक्षेचा कालावधी राहणार आहे हा 90 मिनिटांचा राहणार आहे। आता GR मध्ये नमूद केलेली माहिती पाहू। ते GR मध्ये काय मेन्शन होतं, पहिल्या टप्प्यात CBT चाळणी स्वरूपाचा आहे आणि त्या CBT साठी प्रश्नांचा दर्जा सामान्यतः पदांसाठी विहित केलेल्या शैक्षणिक मानकांशी सुसंगत असेल। त्यासाठी पहिल्या टप्प्यातल्या CBTचा सामान्यीकृत स्कोर दुसऱ्या टप्प्याच्या CBT साठी उमेदवारांच्या त्यांच्या गुणवत्तेनुसार लहान यादीसाठी वापरला जाईल। त्याचप्रमाणे CBT सेकंडचे स्वरूप कसं असणार आहे, हे पण सामान्य जागृतीचे 50 प्रश्न 50 गुणाला असतील, गणिताचे 35 प्रश्न 35 गुणाला असतील व सामान्य बुद्धिमत्तेचे 35 प्रश्न 35 गुणाला असतील। त्याप्रमाणे एकूण प्रश्न 120 राहणार व एकूण गुणे 120 राहतील। आता भाऊ प्रश्न अनेक पर्यायांसह वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतील आणि त्यात खालील प्रश्नाचा समावेश असेल, म्हणजे MCQ टाईप पेपर येणार आहे मित्रांनो। त्यानंतर आता पाहू गणिताचे नक्की कोणते कोणते टॉपिक आहे। तर गणिताचे असणारे संख्या प्रणाली, दशांश अपूर्णांक, LCM SCM म्हणजे लसावी मसावी, गुणोत्तर प्रमाण, टक्केवारी, परिमाण, वेळ, कार्य आणि वेळ, अंतर, चक्रवाढ व्याज, नफा तोटा, प्राथमिक बीजगणित असणारे, भूमिती असणारे, त्रिकोणमिती असणारे व प्राथमिक सांख्यिकी असणारे। तर दुसरा विषय आहे बघा आपला सामान्य बुद्धिमत्ता। बुद्धिमत्तेचे कोणते कोणते टॉपिक्स राहतील, तर उपमा, संख्या आणि वर्णमाला पूर्ण करणे, कोडिंग डिकोडिंग राहणार, समांतर राहणार, फरक राहणार, संबंध राहणार, विशेषण तर्क राहणार व शब्दरत्न इत्यादी बुद्धिमत्तेचे टॉपिक राहतील। त्याप्रमाणे आता सामान्य जागृतीमध्ये कोणते कोणते सब्जेक्ट राहतील, त्याचे टॉपिक्स राहतील, तर मत चालू घडामोडी राहणार, खेळ राहणार, कला राहणार, भारतीय संस्कृती राहील, भारतीय साहित्य राहील, भारतातील स्मारक राहतील, विज्ञान राहील, भूगोल, भारतीय राज्यव्यवस्था असणार, भारतातील महत्त्वाच्या घडामोडी असणार, सरकारी आणि सार्वजनिक संस्था असणार। याप्रमाणे हा राहील बघा GKचा सिलेबस। त्यानंतर हा आपला रिजनिंगचा सिलेबस थोडक्यात म्हणते सगळं येणार, डिकोडिंग वगैरे। त्यानंतर हा आपला राहणार गणिताचा। तर आता मी त्याला आपण नक्की बघू भरतीची प्रक्रिया कशी असणार आहे। केवळ एकच ऑनलाईन अर्ज निवडलेल्या RRB मधील सर्व अधिसूचित पोस्टसाठी सामान्य उमेदवारांनी RRBच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या लिंकद्वारे सबमिट केला पाहिजे। भरती प्रक्रियेत पहिल्या टप्प्यात संगणक आधारित चाचणी CBTचा पहिली CBT असणार, दुसरा टप्पा संगणक आधारित CBT दुसरी सेकंड CBT असणार, नंतर टायपिंग कौशल्य चाचणी व संगणक आधारित अभियोग्यता चाचणी होईल। त्यानंतर आणि दस्तऐवज पडताळणीसाठी बोर्ड जाईल, तसंच वैद्यकीय परीक्षा वैद्यकीय मेडिकल सुद्धा होणार आहे यामध्ये। तर पहिला असणार बघा CBT 1, दुसरा असणार CBT 2, त्यानंतर तुमची टायपिंग टेस्ट होणार आणि त्यानंतर मेडिकल होणार आणि त्यानंतर आपल्याला निवड केली जाईल। तर आता आपण पाहू महत्त्वाच्या तारखा व नेमक्या कोणत्या आहे।
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 14/9/2024 म्हणजे थोडक्यात अर्ज चालू झाला आहेत मित्रांनो. आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे बघा 13/10/2024 ते रात्री 12 वाजेपर्यंत. तर मित्रांनो लवकरात लवकर अर्ज करून घ्या. नंतर शेवटचे 10 दिवस राहिले की वेबसाईट काय चालत नाही, सर्व्हर प्रॉब्लेम येतो आणि आता परीक्षा येईल ती नंतर कळवण्यात येईल. तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असेच नवीन नवीन भरतीचे अपडेट्स येण्यासाठी मराठी नोकरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. जय हिंद.